हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल महाबोर्ड वर्कशीट्स. तर आपण आज परत एकदा स्टँडर्ड 6चा सब्जेक्ट जनरल सायन्सची वर्कशीट पाहणार आहोत. तर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये वर्कशीट 1 पाहिली होती, चॅप्टर 11 आणि 12साठी वर्क अँड एनर्जी आणि सिम्पल मशीनसाठी. तर आपण आज या दोन्ही चॅप्टरवरची वर्कशीट नंबर 2 पाहणार आहोत. चला तर मग आपण वर्कशीट नंबर 2 पाहूया. वर्कशीट नंबर 2चा पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट आन्सर. त्याच्यामधला फर्स्ट आहे, विच इज कायनेटिक एनर्जी. ऑप्शन्स आहेत, बुक ऑन टेबल, फ्लोविंग रिवर आणि कंप्रेस्ड स्प्रिंग. ठीक आहे. दुसरा असणार आहे, विच इज सिम्पल मशीन. त्याचे ऑप्शन्स आहेत, मोबाईल फोन, लिव्हर आणि टेलिव्हिजन. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून क्वेश्चन्स लिहून घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 3 आहे, विच इज रिन्युएबल एनर्जी. ऑप्शन आहेत, पेट्रोल, कोल आणि विंड. क्वेश्चन नंबर 2 आहे, आयडेंटिफाय द टाइप ऑफ एनर्जी. फर्स्ट क्वेश्चन आहे, मूविंग बायसिकल इज डॅश डॅश एनर्जी, स्ट्रेच्ड कॅपलट इज डॅश डॅश एनर्जी आणि बर्निंग कॅन्डल इज डॅश डॅश एनर्जी. हे जे 3 एक्झाम्पल्स आहेत ते कोणत्या एनर्जीचे आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. ही जी वर्कशीट्स आहे ही सगळ्यांसाठीच उपयोगी आहे. टीचर्ससुद्धा जेव्हा आपले वर्कशीट्स बनवतात, क्वेश्चन पेपर बनवतात, त्यांना ते रेफरन्स म्हणून हे क्वेश्चन्स ही वर्कशीट्सचा उपयोग करू शकतात. तर आता वर्कशीट्स आणि त्याच्यानंतर सोबत लगेच याच्या पुढे आन्सर की पण मी याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हा पूर्ण चॅनल जो आहे आपला, तर स्पेशली ओनली वर्कशीट्स, तेही महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या वर्कशीट्स तयार केले जाणार आहेत आणि याच्यामध्ये आपण त्याचे व्हिडिओज टाकणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा चॅनल जरूर ज्यांच्या गरजूंपर्यंत पोहोचवा. ज्यांना एक्झामची प्रॅक्टिस करायची आहे किंवा ज्यांना क्वेश्चन्स तयार करायचे आहेत, सायन्स टीचर्स असतील, त्यांना रेफरन्स म्हणून ह्या ज्या वर्कशीट्स आहेत त्याचा खूपच चांगला फायदा होणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या वर्कशीटचे व्हिडिओ पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मग आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3 आहे, शॉर्ट ॲन्सर्स. त्यातला क्वेश्चन नंबर 1 असणार आहे, राईट 2 ॲडव्हांटेजेस ऑफ मशीन्स. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट 2 एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल मशीन्स. आणि क्वेश्चन नंबर 3 आहे, एक्झाम्पल्स ऑफ रिन्युएबल एनर्जी. तर माझा हा जो चॅनल आहे याच्यामध्ये आपण जास्त काही फाफट पसारा नाही ठेवणार आहोत. याच्यामध्ये जे गरजू आहेत, ज्यांना सराव करायचा, ज्या विद्यार्थ्यांना सराव करायचा आहे, एक्झामचा सराव करायचा आहे, जास्तीत जास्त क्वेश्चन्स एक्सप्लोअर करायचे आहेत, ज्यांच्याकडे गाईड्स वगैरे, जे लोक गाईड्स नाही वापरत आहेत, सेल्फ स्टडी करायचा आहे, त्यांच्यासाठी हा चॅनल एकदम उपयुक्त असणार आहे. तुम्ही परत माझ्या वर्कशीट्सचे व्हिडिओ पाहून परत सराव करू शकाल. त्याच्यामध्ये सोबतच तुम्हाला या व्हिडिओमध्ये आन्सर कीज पण सोबतच प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक वर्कशीटचे आन्सर की पण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला वेगळीकडे कुठे शोधायची गरज नाही किंवा माझा वेगळा व्हिडिओ पाहायची पण गरज पडणार नाही. आणि टीचर्स पण हे व्हिडिओ पाहून त्यांना जर क्वेश्चन पेपर्स तयार करताना रेफरन्ससाठी सुद्धा माझ्या वर्कशीटचा उपयोग होणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंट्स, पॅरेंट्स, टीचर्सपर्यंत पोहोचवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 4 असणार आहे, डिफरन्शिएट म्हणजे तुम्हाला फरक सांगायचा आहे याच्यामध्ये.
फर्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी वर्सेस कायनेटिक एनर्जी, सेकंड आहे सिम्पल मशीन वर्सेस कॉम्प्लेक्स मशीन. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला फरक लिहायचे आहेत. ह्या व्हिडिओचा फायदा हा असणार आहे, हे बघा प्रत्येक याच्यामध्ये लेसन्सचे भरपूर काही चॅनल्स आहेत ज्याच्यामध्ये लेसन्स शिकवले जातात किंवा एक्सप्लेनेशन करण्याचे चॅनल वेगळे आहेत, उदाहरणासहित एक्सप्लेनेशन करण्याचे वेगवेगळे चॅनल आहेत आणि उदाहरणासहित एक्सप्लेनेशन करत करत क्वेश्चन आन्सर पण सांगणारे वेगळे चॅनल आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन, तुम्हाला जर नुसतेच क्वेश्चन्स हवेत पण तुम्हाला एक्सप्लेनेशन नको आहे, मग जास्त तुम्हाला जास्त वेळ त्याच्यामध्ये नाहीच घालवायचं की कुठे व्हिडिओ स्टॉप करायचा, एक्सप्लेनेशन करून नंतर क्वेश्चन्स कुठे आहेत, मग त्याचे आन्सर्स कुठे आहेत, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ त्यांचे पाहायला लागत असतील तर ते तुम्हाला नको असेल. तुम्हाला फक्त क्वेश्चनचा सराव, फक्त सराव क्वेश्चनचा हवा आहे आणि त्याच्यामध्ये सोबत तुम्हाला ॲन्सर्स पण असतील तर अजूनच एकदमच भारी. असं हवं असेल तर हा चॅनल, हा जो माझा चॅनल आहे तुमच्यासाठी एकदम उपयुक्त चॅनल असणार आहे. कारण मी याच्यामध्ये दुसरं काहीच एक्सप्लेन नाही करणार आहे, एक्सप्लेनेशन असणार आहे. त्या चॅनलमध्ये फक्त आणि फक्त प्रॅक्टिस क्वेश्चन्स पेपर असणार आहेत, प्रॅक्टिस शीट्स असणार आहेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चनचा सराव होणार. ट्युटोरियल्स आपण ज्याला म्हणतो, तुम्ही वेगळे विकत प्रश्नसंच घेऊन ते सोडवतात, त्याच्यापेक्षा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्तीत जास्त मी क्वेश्चन शीट्स अँड वर्कशीट्स शेअर करायचा ट्राय करणार आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ स्टुडंट्सपर्यंत नंतर टीचर्सपर्यंत नक्कीच शेअर करा. शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूयात. तर लॉंग ॲन्सर असणार आहेत. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे एक्सप्लेन डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी विथ एक्झाम्पल्स आणि दुसरं आहे व्हाय इज रिन्युएबल एनर्जी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर आम्ही हा जो व्हिडिओ, ही जी वर्कशीट नंबर 2 आहे ती जनरल सायन्सची बनवलेली आहे. तुमचा जर चांगला प्रतिसाद मिळाला तर मी दुसऱ्या अदर सब्जेक्टच्या पण वर्कशीट्स इथे बनवून अपलोड करणार आहे. आज मी स्टँडर्ड 6 घेतलेली आहे. मला जर चांगला म्हणजे भरपूर प्रतिसाद मिळाला चांगल्या व्हिडिओजला माझ्या, तर मी नक्कीच म्हणजे जवळपास सगळ्या स्टँडर्ड्सच्या आणि जवळपास अनेक सब्जेक्ट्सच्या वर्कशीट्स ह्या चॅनलवर अपलोड करण्याचं प्लॅनिंग ठेवलेलं आहे. त्यासाठी मला माझ्या व्हिडिओजला सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि म्हणजे चॅनल दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी जास्तीत जास्त माझ्या येणाऱ्या सगळ्याच व्हिडिओजला शेअर करत राहा. आता आपण ॲन्सर शीट पाहणार आहोत याच वर्कशीटची. तर आपला पहिला क्वेश्चन होता चूज द करेक्ट ॲन्सर. त्याच्यामध्ये विच इज कायनेटिक एनर्जी. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 ऑप्शन्स होते. पहिला ऑप्शन होता बुक ऑन द टेबल, दुसरा होता फ्लोईंग रिव्हर आणि तिसरा होता कॉम्प्रेस स्प्रिंग. आणि वाहणारी रिव्हर हे कायनेटिक एनर्जीचं उदाहरण आहे. ठीक आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे कायनेटिक एनर्जी. दुसरं आहे विच इज सिम्पल मशीन. ठीक आहे, कॉम्प्लेक्स मशीन, जास्त मशीन जोडणारी मशीन कोणती आहे, ह्यामधली मोबाईल, लिव्हर आणि टेलिव्हिजन, तर त्याचं उदाहरण आहे लिव्हर. नंतर विच इज रिन्युएबल एनर्जी, परत आपण जिला रिन्यू करू शकतो अशी कोणती एनर्जी आहे. त्यामध्ये पेट्रोल, कोल आणि विंड होतं. तर विंड ही एनर्जी जी आहे ते आपण परत रिन्यू करू शकतो. क्वेश्चन नंबर 2 होता आयडेंटिफाय द टाईप ऑफ एनर्जी. तर मूव्हिंग बायसिकल हे कायनेटिक एनर्जीचं उदाहरण असणार आहे. स्ट्रेच कॅटापल्ट हे पोटेन्शियल एनर्जीचं उदाहरण आहे आणि बर्निंग कॅन्डल ही हीट आणि लाईट एनर्जीचं उदाहरण असणार आहे. तर आपला तिसरा क्वेश्चन होता शॉर्ट ॲन्सर. त्याच्यामधला पहिला होता राईट 2 ॲडव्हान्टेजेस ऑफ मशीन्स. त्याचे 2 ॲडव्हान्टेजेस असणार आहेत. मशीन रिड्यूस ह्युमन एफर्ट अँड सेव्ह टाईम व्हाईल डुईंग वर्क. आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपले जे एफर्ट्स आहेत ते कमी करतं आणि आपला वेळ पण वाचवतं. ठीक आहे, तर हे मशीनचं काम असणार आहे. मशीनचे हे ॲडव्हान्टेज आहेत, आपल्याला फायदे हे आहेत की आपले एफर्ट कमी करतं आणि आपला वेळ पण वाचवतं. राईट 2 एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल मशीन्स. तर लिव्हर आणि पुली हे सिम्पल मशीनचे एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही रोजच्या जीवनामध्ये काय वापरता ज्या सिम्पल मशीन्स म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. जसं की कात्री आहे, कैची जी आहे
ती सिम्पल मशीनचंच उदाहरण आहे. तिसरं आहे राईट टू एक्झाम्पल्स ऑफ रिन्युएबल एनर्जी. परत आपण जी एनर्जी प्रोड्यूस करू शकतो त्यामध्ये सोलार एनर्जी आणि विंड एनर्जीचा समावेश आहे. ह्या दोन्ही एनर्जी आपण परत बनवू शकतो. पोटेन्शियल एनर्जी व्हर्सेस कायनेटिक एनर्जी, या दोघांचं डिफरन्शिएट करायचं आपल्याला. दोघांमध्ये काय काय डिफरन्स आहेत. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? इट इज एनर्जी स्टोर्ड इन ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स पोझिशन ऑर शेप. ठीक आहे. ह्याच्या म्हणजे जी स्थिती आहे आणि त्याचा आकार आहे याच्यावरनं आपण तिची ओळख करतो. ही एनर्जी जी असते तिच्या आकारावरतून आणि तिच्या स्थितीवरून पोझिशनवरून कळते. मग आता अ स्ट्रेच्ड बो ऑर अ कॉम्प्रेस स्प्रिंग म्हणजे ताणलेलं रबर आणि दाबलेली स्प्रिंग आहे, हे पोटेन्शियल एनर्जीचं उदाहरण. आपण त्याला फोर्स देतो. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते? इट इज द एनर्जी पोजेस्ड बाय मुव्हिंग ऑब्जेक्ट, म्हणजे जे हलतं ते कायनेटिक एनर्जीचं उदाहरण असतं. म्हणजे जिला हलवलं जातं ते कायनेटिक एनर्जीचं उदाहरण आहे. म्हणजे मूव्हिंग कार और फ्लोईंग वॉटर हे कायनेटिक एनर्जीचं उदाहरण आहे. त्यातलं बी होतं सिम्पल मशीन वर्सेस कॉम्प्लेक्स मशीन. तर सिम्पल मशीन म्हणजे काय? अ सिम्पल मशीन हॅज अ फ्यू और नो मूव्हिंग पार्ट्स अँड मेक्स वर्क इझियर. ही जी मशीन असते त्याच्यामध्ये जास्त पार्ट्सचा समावेश असत नाहीत, जास्त हलणारे पार्ट्स असत नाहीत आणि आपलं हे वर्क पण सोपं करतं. लिव्हर, पुली आणि इन्क्लाइंड प्लेन हे त्याचे उदाहरण आहे. तुमच्या रोजच्या जीवनामध्ये कोणते उदाहरण आहेत ते तुम्ही शोधा. कॉम्प्लेक्स मशीन. अ कॉम्प्लेक्स मशीन इज मेड ऑफ मेनी सिम्पल मशीन्स वर्किंग टुगेदर. म्हणजे त्याचे एक्झाम्पल असणार आहेत बायसिकल, स्विंग मशीन, मिक्सर. ह्या ज्या मशीन्स आहेत ह्यांच्यासोबत अनेक मशीन्स एकत्रित करून मिक्स करून त्यांचं बनवलेलं असतं. जसं की ह्याच्यामध्ये मोटर असते, ब्लेड असतं. ठीक आहे. त्यांना मिक्स करून मिक्सर बनतं आपलं. मिक्सर हे अशा प्रकारे बनतं. म्हणजे जसं की कटिंगसाठी आपण त्या भांड्यांचा जो वापर करतो त्याच्यामध्ये जे कटर्स असतात आणि मिक्सरमध्ये मोटर असते, सोबत इलेक्ट्रिक एनर्जीचा ह्याच्यामध्ये वापर केला जातो. अशा प्रकारे आपण याचं उदाहरण घेऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 5 आहे लॉंग ॲन्सर्स. पहिला होतं एक्सप्लेन डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी विथ एक्झाम्पल्स. तर एनर्जीचे खूप सारे फॉर्म्स आहेत. देर आर मेनी फॉर्म्स ऑफ एनर्जी. आता मी इकडे ना पॉईंट वाईज दिलेलं आहे. पॉईंट वाईज जेवढं तुम्ही आत्तापासून लिहायला स्टार्ट कराल तर तुम्हाला 10thला सोपं जाईल, कारण पॉईंट्सलाच जास्त मार्क असतात. तुम्ही कितीही फापट पसारा लिहिला तर सुपरवायझर पेपर चेकिंग करताना ते पाहत नाही. तुम्ही वाचन केलं आहे का, तुम्हाला त्या संदर्भात किती माहिती आहे हेच सुपरवायझर पाहतो कधीही पेपर चेकिंग करताना. म्हणून लॉंग ॲन्सर्स लिहिताना तुम्ही कधीही पॉईंट वाईज ॲन्सर लिहिलात तर एकदम अतिउत्तम असतं. आणि जो पेपर चेकिंग करतो व्यक्ती त्याच्या डोक्याला जास्त ताण भेटत नाही आणि आपल्याला मार्क्स चांगले मिळण्याचे चान्स असतात. सायन्समध्ये हा फायदा असतो की आपण लॉंग ॲन्सर्स पॉईंट वाईज लिहू शकतो. असं नाही की फक्त सायन्समध्ये, आपण प्रत्येक विषयामध्ये असं करू शकतो. त्यासाठी योग्य प्लॅनिंग हवं आणि तुम्हाला हे माझ्या चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळणार. पॉईंट वाईज आपले जे काही क्वेश्चन्स असतात तुमचे त्याचे आन्सर्स पॉईंट वाईज तुम्हाला माझ्या चॅनलवर वर्कशीटच्या आन्सर शीटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला, तरी जास्त वेळ घालवत नाही मी. एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स कोणते आहेत आपण पाहूयात. पहिला आहे मेकॅनिकल एनर्जी. एनर्जी ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट्स म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे. तर त्याचं एक्झाम्पल रनिंग वॉटर. दुसरं आहे कायनेटिक एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी ऑफ मोशन, हलणारी एनर्जी. मग त्याचं एक एक्झाम्पल असणार आहे मूव्हिंग कार. तिसरं आहे पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी ही एक स्टोअर केलेली एनर्जी असते. मग स्ट्रेच रबर, आपण रबर ताणून धरलेलं असतं म्हणजे ती स्टोअर झाली एनर्जी, बरोबर. हीट एनर्जी दॅट गिव्स वार्मथ, ज्याच्यामध्ये गरमी म्हणजे हीट निर्माण होते, म्हणजे बर्निंग कॅन्डल, ते एक एक्झाम्पल आहे. लाईट एनर्जी फॉर्म्स लाईट, जी एनर्जी लाईट प्रोड्यूस करते ते त्याचं एक्झाम्पल आहे सन.
केमिकल एनर्जी, एनर्जी स्टोर्ड इन फूड अँड फ्युएल. केमिकल एनर्जी ही फूडमध्ये असते, फ्युएलमध्ये असते, पेट्रोल डिझेलमध्ये वगैरे असते. इलेक्ट्रिक एनर्जी, एनर्जी फ्रॉम इलेक्ट्रिसिटी, ही एनर्जी इलेक्ट्रिसिटी तयार करते. साऊंड एनर्जी, एनर्जी प्रोड्यूस्ड बाय व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट्स. तर ज्या एनर्जीमध्ये व्हायब्रेशन्स असतात तिला आपण साऊंड एनर्जी म्हणतो. ऑल दिस फॉर्म्स ऑफ एनर्जी हेल्प अस इन डेली लाईफ. हे जसं की किचनमध्ये जो आपला गॅस आपण पेटवतो तेव्हा जो लायटर असतो त्याच्यामध्ये हीट एनर्जी असते. तो घरामध्ये पण सर्च केलं तर तुम्हाला पण समजून जाईल अजून कोणते कोणते एक्झाम्पल्स या एनर्जीजचे तुम्हाला डेली लाईफमध्ये पाहायला मिळतील. चला क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. व्हाय इज रिन्युएबल एनर्जी इम्पॉर्टंट. त्याचं आन्सर्स आहेत. रिन्युएबल एनर्जी इज इम्पॉर्टंट बिकॉज इट डज नॉट गेट एक्झॉस्टेड, इट कॉजेस लेस पोल्युशन, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम नॅचरल सोर्सेस, इट इज सेफ फॉर द एन्व्हायरमेंट. It is obtained from natural sources, it is safe for the environment, it helps reduce global warming and climate change. तर रिन्युएबल एनर्जी इम्पॉर्टंट का आहे, कारण की ती संपत नाही, तिच्यामुळे प्रदूषण कमी होते, ती नैसर्गिक स्रोतांपासून मिळते, हे पर्यावरणासाठी ती सुरक्षित असते आणि जागतिक तापमानवाढमध्ये आणि हवामान बदल कमी करण्यामध्ये हे मदत करते. तर याची उदाहरणं आहेत सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी, वारा आणि सौर ऊर्जा, ही याची उदाहरणे आहेत. तर आज आपण स्टँडर्ड 6चा जनरल सायन्सचा चॅप्टर नंबर 11 आणि 12 वर्क अँड एनर्जी आणि सिम्पल मशीन्स याची वर्कशीट नंबर 2 पाहिली आहे. वर्कशीट नंबर 1 मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती, त्यामध्ये देखील क्वेश्चन्स आणि ॲन्सर्स दोन्ही त्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेले आहेत. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते, तुम्ही तो देखील व्हिडिओ जरूर पहा, जेणेकरून तुम्हाला ह्या दोन्ही चॅप्टर्सचा सराव करण्यासाठी चांगली मदत होईल. आणि टीचर्स तुम्ही असाल, पॅरेंट्स असाल, तरी देखील तुम्हाला माझी ही ह्या दोन्ही वर्कशीट्स हेल्पफुल असतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट चॅप्टरमधल्या वर्कशीट्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल. तर धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या वर्कशीटमध्ये.